नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आपली महिन्याची सुरुवात आज 2 फेब्रुवारी 1 तारखेला आपला रविवार आला। तर आपल्याला आता महिन्याची सुरुवात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला FRS करायचं असतं, हे खूप महत्त्वाचं काम असतं। आणि ताईंनो, आपण जर 5 तारखेच्या आत जर ते FRS करून घेतलं तर अगदी फटाफट होतं। बघा, आज FRS तुमचं अगदी फटक्यात होतं त्याच्यामुळे जेवढ्या ताईंनी केले त्यांचं काम अगदी स्पीडमध्ये झालं असेल तसं उद्या परवा देखील होईल, त्याच्यामुळे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही बघू शकता स्क्रीनवर माझे 23 पैकी 20 लाभार्थी झालेले आहेत, म्हणजे 6 महिने तर 3 वर्ष, आणि स्तनदा माता 6 पैकी 5 झालेले आहेत, एकच बाकी आहे। म्हणजे जेवढे उपलब्ध होते तेवढ्या सगळ्या मातांचं झालेलं आहे। आणि एक तुम्हाला असं दाखवते मी, बघा 6 महिने तर 3 वर्ष, 1-2 ताईंनी तो प्रश्न विचारला म्हणूनच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते की नेमकी अडचण काय आहे, कशामुळे आपल्याला म्हणजे याच्यात अडचण नाही। काही ताईंना तो प्रश्न पडलेला आहे, फक्त तोच मी तुम्हाला याच्या माध्यमातून बघा। आता आपण याच्यावर गेलेलो आहोत, आपण टीचर क्लिक केलेला आहे, इथं दिवस भरले, इथं आपण पाकिट संख्या टाकली, तर इथं तुम्हाला जे खाली आहे तर ते तुम्हाला आता फोटो दिसत नाही, इथं फोटो दिसत नाही म्हणून टेन्शन घेऊ नका। आपली नेहमीची प्रोसेस आपल्याला सुरू ठेवायची आहे, त्याच पद्धतीने जायचं आहे, त्याच पद्धतीने गेल्यानंतर मग आपल्याला इथं फेस कॅप्चर हा करायचा आहे। त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही। बघा तुम्ही अगदी तर बघा तुम्ही बघू शकता की आपल्याला जरी तिथं फोटो दिसत नसेल तरी तुम्हाला तिथं कुठलाही फोटो न घेता, म्हणजे फोटो जरी नसेल तरी आपल्याला आपल्या पुढची जी प्रोसेस आहे ती कंटिन्यूस ठेवायची आहे, आणि ती कंटिन्यूस ठेवल्यानंतर आपला THR हा आरामात भरला जातो। बघा तुम्ही जर आता बघितलं, आता तुम्हाला फोटो स्क्रीनवर दिसत नाही, परंतु आपल्याला आपली प्रोसेस ही बघा चेहरा प्रमाणित झाला, म्हणजे आपला THR हा भरला गेला। अगदी तुमच्यासमोरच मी भरून दाखवलं, मी व्हिडिओवरनंच भरते तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी। तर ताईंनो, अजिबात टेन्शन न घेता प्रत्यक्ष लाभार्थी असताना देखील भरला जातोय, आणि जरी तुमच्याकडे व्हिडिओ असेल त्याच्याने देखील भरला जातो, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका। बघा तुमच्यासमोरच एक लाभार्थी मी भरला, प्रत्यक्ष देखील अंगणवाडी केंद्रामध्ये जेवढे लाभार्थी आले त्यांचं मी FRS केलं, आज अगदी आरामात झालं। बघा, ही टेक्निकल प्रॉब्लेम आला तेव्हाच आपला THR हा भरला जात नाही, परंतु जर आपल्याला कुठली अडचण नसेल, बघा तुमच्यासमोर माझे 20 लाभार्थी ते 20चा 21 झाला, आता माझे फक्त 3च लाभार्थी बाकी आहेत, एक इथला आणि इथला, असे फक्त 3 लाभार्थी माझे आता इथले, म्हणजे 3च लाभार्थी राहिले, 3च लाभार्थींचं मला FRS करायचं आहे। तर हे काम आपलं खूप महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला आता लवकरात लवकर तुम्हाला FRS 5 तारखेच्या आत जर केलं तर जास्त त्रास होत नाही, त्याच्यामुळे आज अगदी छानरित्या FRS झालं, उद्या देखील आरामात होईल। ज्यांच्याकडे जास्त लाभार्थी आहेत त्याने जर व्यवस्थित नियोजन केलं प्रॉपर तर त्यांचं काम हे नक्कीच चांगलं होणार आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वजन, तर बघा तुमच्याकडे जर जास्त मुलं असतील किंवा कमी असतील, आपल्याला फक्त 12 लाभार्थींचे दररोज वजन हे भरायचे आहे। तुमच्याकडे जर जास्त असतील तर तुम्ही ते 100च्या आसपास असतील तर तुम्ही नक्कीच ते 10 तारखेच्या आत नोंदवू शकता, आणि जर कमी असतील तर ते 2-3 दिवसामध्येच तुमचे 4 दिवसामध्ये होऊन जातील। त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला घाई होणार नाही, चुकीचे वजन किंवा उंची टाकले जाणार नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला फक्त 12 वजने, आपल्याला वरून देखील गाईडलाईन्स आलेले आहेत, फक्त 12 वजनं व्यवस्थित घ्यायची, आणि व्यवस्थित तेवढीच वजन आणि उंची बालकांची नोंदवायची, जेणेकरून आपली कुठल्याही प्रकारचे वजन आणि उंची टाकताना गोंधळ होणार नाही। आणि तो गोंधळ झाला त्याच्यामुळे मुलं जरी तुमची रिअलमध्ये कुपोषित नसतात तर ती कुपोषणात दिसतात, त्याच्यामुळे गोंधळ न करता अगदी व्यवस्थित तुम्ही 12 लाभार्थ्यांचे वजनं घ्या, आणि तेच वजनं आपल्या ॲपमध्ये नोंदवा, म्हणजे आपण ते 12 वजनं टाकायची, त्याच्यानंतर आपल्याला FRS करायचं आहे। असं तुम्ही 5 तारखेपर्यंत ज्यांचे कमी लाभार्थी त्यांचं 100% काम होऊन जातं। आता माझं 90% काम FRSचं झालं, माझे लाभार्थी जास्त नाहीत, तुम्ही स्क्रीनवर बघतात, तर मी 3 दिवसामध्ये माझे सगळे लाभार्थी हे वजनाचे पण होतील, आणि FRSचं माझं उद्याच पूर्ण होऊन जाईल, फक्त 3 लाभार्थी बाकी आहेत। त्याच्यामुळे ताईंनो, टेन्शन न घेता परफेक्ट नियोजनानुसार जर काम केलं तर काम अगदी व्यवस्थित होतं, आणि आपल्याला त्याचसोबत स्टॉक देखील भरून घ्यायचा आहे। स्टॉकचा देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। बचत गटातील जे आपले म्हणजे बचत गटाचा चारा असेल तिथे देखील 3 ते 6चा कसं भरायचा त्याचा देखील व्हिडिओ झालेला आहे, त्याच्यामुळे आपलं काम प्लॅनिंगनुसार अगदी व्यवस्थित कसं करायचं, महिन्याची सुरुवात आहे, अजिबात घाई गडबड करू नका।
FRS व्यवस्थित सुरू आहे, कुठलीही अडचण नाही. आणि जी काही 2-3 जणांना वाटत होतं की असं येतं तर ते देखील मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं. आणि त्याच्यानंतर वजनं देखील आपल्याला दररोजची 12 घ्यायची आणि 12च टाकायची. कुठली चूक न करता हे काम आपण आरामात करू शकतो. म्हणजे आपलं काम परफेक्ट पूर्ण होईल आणि आपला कुठल्याही प्रकारचा प्रोत्साहन भत्ता हा दोघांचा सेविका आणि मदतनीस जाणार नाही. ह्या पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर फक्त हे 2 कामं आपली सुरुवातीची खूप महत्त्वाची, त्याच्यामुळे ही पूर्ण करा. आणि जास्त लाभार्थी असतील तर त्यांनी FRS आपण हा येणारच, त्याच्यामुळे त्यांचं टेन्शन घेऊ नका. महिन्याच्या शेवटपर्यंत ते लाभार्थी केले तरी काही हरकत नसते, परंतु जेवढे होतील पटक्यात तेवढे करण्याचा प्रयत्न करा. 1-2 लाभार्थ्यांना तुम्हाला अडचण येऊ शकते, हे मी तुम्हाला नक्कीच सांगते. कारण की एखाद्याला अडचण येते म्हणजे येते, परंतु ती काही दिवसानंतर केली तर ते FRS होऊन जातं. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.